मोठी बातमी नागपूरच्या रेशीम बागेत आज संघाचं बौद्धिक आहे। महायुतीचे आमदार डॉक्टर हेडगेवार स्मृती स्थळाला भेट देणार आहेत। भाजप आमदार रेशीम बागेत जमण्यास सुरुवात झाली आहे। अजित पवार आज येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे महायुतीचे आमदार डॉक्टर हेडगेवार स्मृती स्थळाला भेट देणार आहेत। आज रेशीम बागेत संघाचं बौद्धिक हे होईल। यावेळी महायुतीला मार्गदर्शनही केले जाईल। मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की भाजप आणि शिवसेनेचे सर्व आमदार रेशीम बागेत गेले होते, मात्र अजित पवारांनी या ठिकाणी जाणं टाळलं होतं। यावेळी ते येतील का याकडे लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, आपण पाहतोय आज रेशीम बागेत संघाचं बौद्धिक आहे, सर्वांचं लक्ष आहे ते अजित पवारांच्या उपस्थितीकडे। काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सध्या नागपुरात जे आहे ते हिवाळी अधिवेशन आणि आज शेवटच्या दिवस अधिवेशनाच्या दरवर्षीप्रमाणे जे आहे यंदा सुद्धा जे आहे ते भाजपचे आमदार जे आहेत ते रेशीम बागेला येत असतात आणि आद्य सरसंघचालक केशव बडीपंत हेडगेवार आणि गुरुजीचे दर्शन घेत असतात। 29 ऑगस्ट 2022 मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती झाली, म्हणजे शिंदे सोबत युती झाली, त्यावेळेस जर बघितलं असेल तर महायुतीतले आमदार सुद्धा यायला सुरुवात झाली होती। मागील वेळी जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार जे आहेत ते या ठिकाणी आले होते। त्यामध्ये जर बघितलं असेल तर गोंदियाचे आमदार जे आहेत राजकुमार बडोलेवर तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राजू कारेमोरे दोन्ही आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे ते 2 आमदार आले होते। मात्र राष्ट्रवादीचे अनेक आमदारांनी जे आहेत ते या ठिकाणी आले नव्हते। मात्र भाजप आणि सेनेचे अनेक आमदार जे आहेत ते उपस्थित होते। आपण जर बघितलं असेल तर सध्याच्या घडीला मी रेशीम बाग या ठिकाणी जर बघितलं असेल तर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त लागलेला आहे आणि हळूहळू जे आहेत ते आमदार याला आता सुरुवात झालेली आहे। यासोबत जर बघितलं असेल तर भाजपचे आमदार जे आहेत अतुल भोसले असतील, मुरजी पटेल असेल, यासोबत जर बघितलं असेल तर काशीराम पवार असेल, दिलीप बोरसे असेल, असे आमदार जे आहेत ते याला इथे सुरुवात झाली आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण या ठिकाणी हळूहळू जे आहेत त्या आमदार याला सुरुवात झाली आहे। या संपूर्ण रेशीम बागमध्ये जर बघितलं असेल तर संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघाची जी माहिती आहे ती दिली जाते। संघ वर्षभर काय काम करत असते, ज्या ज्या विधानसभा क्षेत्रात जे आमदार असतात त्या विधानसभा क्षेत्रातल्या आमदारांना जे आहे ते या संपूर्ण संदर्भातली संघाची माहिती व्हावी याकरिता हे संपूर्ण दरवर्षी जे आहे ते संघातर्फे एका अर्थाने जे बौद्धिक दिवस असते। सध्या संघाला जे आहे ते 100 वर्ष पूर्ण झाले आणि अशातच जर बघितलं तर 100 वर्षात संघानं काय काय केलं या संपूर्ण संदर्भाची माहिती जी आहे ते या संपूर्ण आमदाराला दिली जाईल। थोड्या वेळा पहिले जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते चंद्रकांत दादा पाटील जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नक्कीच तेजस, त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधीपर्यंत इथे पोहोचतात या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।